पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वीणा, अगं केवढं मीठ घालतेस भाजीत? अगं काय हे, वाया गेली ना भाजी ती. बाबा सॉरी मी अगं काय ग वीणा, काय झालंय? बरी आहेस ना तू? मामी आता काही बोलली का तुला? हो, मीच बोलले पण तिच्या भल्यासाठी. मनोहर, मनोहर, का दादा? मनोहर, तुझ्या बायकोला म्हणावं वीणाच्या भल्याचा विचार करण्यापेक्षा तिनं स्वतःच्या मुलीचा भल्याचा विचार करावा. मला माहितीच होतं दादा, तू हेच बोलणार. आणि तरी सुद्धा तू म्हणाला बोललीस, काही गरज होती का? तुम्हाला वाटत नसेल हो, पण मला वाटतं ना, वीणानं केलेल्या चुकांची झळ माझ्या उर्मीला बसायला नको. दादा मला माहितीये, तू माझ्या कुठल्याही बोलण्यावर कधीच विश्वास ठेवत नाहीस, पण वीणाचं प्रकरण सुरू आहे हे सिद्ध करण्यासाठी आज माझ्याकडे पुरावा आहे. मनोहर, तुझ्या बायकोला म्हणावं माझी मुलगी आरोपी किंवा गुन्हेगार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या बाबतीत हे सगळं बोलायची हिची लायकी नाहीये. दादा, वीणाचे प्रताप ऐकलेस ना, मग कळेल कुणाची काय लायकी आणि किती ते. तुला चार चौघांसारखं शांतपणे समाधानाने जगायचंच नाहीये का? तुम्ही आणि दादा जगू द्याल मला? एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंच आहे, पण माझ्या उर्मीच्या आयुष्याचं वाटोळं मी होऊ देणार नाही. आता यात उर्मीचा काय संबंध आहे? तेच तर सांगते ना मी. उर्मी एकदा कुठे खोटं बोलून घराबाहेर गेली तर दादाने अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. आणि आता हिचं जे चाललंय त्याचं काय? मामी आत्या, अगं तुला जे वाटतं तसं खरंच काही केलं नाहीये मी. जीभ कशी झडत नाही ग तुझी? जीभ कशी झडत नाही खोटं बोलताना? रजनी, तू जरा, मनोहर, तुझ्या बायकोला गप्प बसायला सांग, नाहीतर मी गप्प बसणार नाही. वीणाला भेटायला आज एक मुलगा आपल्या घरी आला होता, आणि त्यावेळेला ती अरुंधती नेमकी आपल्या घरात होती. जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तिला विचारा. मला कुणाची साक्ष काढायची नाहीये. दादा, ती अरुंधतीने सुद्धा वीणाला एका मुलाबरोबर पाहिलं होतं, आणि हे सांगायला ती आपल्या घरी सुद्धा आली होती, पण आपण तिला मूर्खात काढलं, आणि आज तो मुलगा सरळ सरळ आपल्या घरी आला. दादा, देवा 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 देवा, कठीण आहे रे बाबा सगळं. मग मी सोपं करून सांगतो. कायम खोटं बोलणाऱ्या तुझ्या बायकोला माझ्या वीणाच्या बाबतीमध्ये कृपया तोंड बंद ठेवायला सांग मनोहर. हो का? तो मुलगा येऊ देच परत. नाही त्याला तुझ्यासमोर उभा केला ना तर नावाची रजनी नाही. दादा, वीणा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. प्रभास उद्या पुन्हा घरी आला तर, किंवा वीणाताईने पुन्हा एकदा प्रभासला कॉल करायचा प्रयत्न केला तर?
उर्मी ऐक ना 2च मिनिट थांब, मी लगेच येते. हा काय काय कुठे कुठे? अगं मी पण येते त्याला भेटायला. डोक्यावर पडलीयस का तू जरा? प्रेम करणाऱ्या कपल्स मध्ये कोणी असं लुडबुड करतं का? उर्मी ऐक. आणि जर केलं ना तर पाप लागतं त्याला. अच्छा लग्न नाही होत त्या पाप करणाऱ्याचं. ठीक आहे ना, चालेल. ए बाई, तू जा ना, तू देवळात जा, तू अभंग गा, कीर्तन कर, मस्त मस्त करतेस तू, छान गातेस मस्त. ओके बाय. उर्मिला अजूनही माझ्या वागण्यामागचं कारण समजतच नाही. निदान प्रभासला तरी समजेल का? मला आत्ताच प्रभासला फोन करून सांगावं लागेल. प्रभासचा नंबर कुठे गेला? झालं की निघूया? निघूया नाही, मी निघते. ऑफिसला नाही जाते मी, संगमनेरला माझं काम आहे. एकटीच जाणारच ना? मग मी येतो ना. नाहीतरी काय, प्रभास येणारच नाही आणि मिहिरला तू येणार नाहीस. शैले, प्रभास आला असतं तर बरं झालं असतं. येईल, पुढच्या वेळी नक्की येईल तो. आणि तसंही मी एकटी जायला समर्थ आहे. जशी तुझी मर्जी. पांडुरंगा, बाबा म्हणतात विणा प्रयत्नांची पराकाष्ठा केली की कठीण गोष्टी सुद्धा सोप्या होतात, अशक्य गोष्टी शक्य होतात. मग अरे, मी उर्मीच्या भल्यासाठी जे काही जीवापाड प्रयत्न करते त्याचं काय? म्हणजे बघ ना, मी एवढे प्रयत्न करून सुद्धा त्या मुलापर्यंत नाही पोहोचू शकले. का? असं म्हणतात की अपयश तेव्हाच पदरी पडतं जेव्हा माणसाच्या मेहनतीला नशिबाची साथ नसते. इथे सुद्धा तसंच होतंय का? की तुझ्याच मनात नाहीये हे सगळं घडावं? तसं असेल ना तर राहू दे. मी परत कधीच त्या गोष्टींचा पाठपुरावा करणार नाही आणि विचारही करणार नाही. जेव्हा तू संकेत देशील ना तेव्हाच पुन्हा मी या कामाला लागेन. मॅडम काय घेणार? चहा, कॉफी, थंड? पेपर्स. हा? अग्रीमेंटचे पेपर्स, त्याच्यावर मी सही करते आणि उरलेली जी रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते. मॅडम, अहो व्यवहाराचं काय, होतच राहील. तुम्ही बसा जरा निवांत. वेळ नाहीये माझ्याकडे. मॅडम, अहो कसं आहे ना, आमची कुठली बी जागा विकायची असते ना तर त्याची डील आम्ही आमच्या साहेबांच्या देखरेखीखालीच करतो. 5 मिनिटं, जास्तीची 5 मिनिटं देते मी तुमच्या त्या साहेबांसाठी. 5 मिनिटात जर ते आले नाहीत कमिटमेंट. तुम्हाला आधीच सगळं सांगितलं तुम्हाला काम करायचंय की नाही. मग ऐन वेळेला आधीच सगळं सांगितलं, तुम्ही कमिटमेंट केली. आवडत मग ऐन वेळेला ही गडबड का काम? तुम्हाला आधीच सगळं सांगितलं होतं ना तुम्हाला काम करायचंय की ऐन कमिटमेंट न पाळणं आणि मुळात तुम्ही कमिटमेंट केली. शैलजा साधं काम जमत. तुम्हाला आधीच सगळं आवडत नाही. तुम्हाला काम करायचंय की ऐन वेळेला ही गडबड का? आणि मुळात कमी न पाळणाऱ्या माणसांबरोबर डील करणं एवढं साधं काम जमत नाहीये. शैलजा सदावर्तेला आवडत नाही. मामा, काय रे तू आता ह्या वेळेला घरी कसा? नाही म्हणजे बँकेत नाही गेलास? मामा, काय झालं? तुला बरं वाटत नाहीये का? नाही का? नाही, मी एकदम बरा आहे. काय नाही. अगं मी ते आपल्या
सोहळ्याचं एक काम बाकी होतं, त्यासाठी थांबलो होतो. हे काय, मी निघतोच आहे बँकेत जायला. निघालोच. मामा खरंच बरं वाटतंय ना तुला? अगं हो, नक्की, काळजी करू नकोस. बरं ठीक आहे. अरे मला पण ते पंचखाद्यासाठी सगळं सामान आहे का ते बघते मी एकदा. पंचखाद्य? अरे उद्याच्या सोहळ्यात महाप्रसादासोबत पंचखाद्य द्यायचं ठरलंय. हा, अच्छा. बघ बघ जा. आलेच. ओ मॅडम, अहो साहेब येतीलच, वेळेतच येतात साहेब. पण आज आलेत का? नाही ना? तुमच्या त्या साहेबांसाठी दिलेली जास्तीची 5 मिनिटं सुद्धा संपली आहेत आता. शैलजा सदावर्तेच्या प्रत्येक सेकंदाची काय किंमत आहे माहितीये तुम्हाला? मॅडम, मॅडम, प्लीज मॅडम, ऐका. हे बघा, कारण देणारी, वेळ आणि कमिटमेंट न पाळणारी माणसं शैलजा सदावर्तेला आवडत नाहीत. अहो मॅडम, खरंच सांगतो, आमचे साहेब पण शब्दाचे पक्के आहेत. अहो दिलेला शब्द आणि वेळ ते पक्की पाळतात. पण आज काय झालं मनोहर साहेबांना काय माहित. पण माझी खात्री आहे मॅडम, ते नक्की येतील. आता हा आपला व्यवहार होऊच शकत नाही. तरीही एक लाख मोलाचा सल्ला देते तुम्हाला. आयुष्यभर लक्षात ठेवा, स्वतः सोडून कधीच कोणाबद्दल खात्री बाळगू नका, विश्वास ठेवू नका. आणि त्या माणसाचं नाव जर मनोहर असेल ना, तर कधीच नाही, अजिबात नाही. मॅडम, मॅडम, अहो प्लीज. थांबव गाडी. कशी गाडी चालवतोस? त्यांच्या अंगावर चिखल उडला. आधी उतर, माफी माग त्यांची आणि पाणी दे त्यांना. हो मॅडम. हळू हळू साहेब, इथे.
पण मॅडम, ज्याचं चारित्र्य चिखलाने माखलंय त्याच्या चेहऱ्यावरचा चिखल साफ करायची काहीच गरज नाहीये. साहेब, ज्याचं चारित्र्य चिखलाने माखलंय त्याच्या चेहऱ्यावरचा चिखल साफ करायची काहीच गरज नाहीये. घरात एवढं काय काय घडलंय, पण तुम्हाला त्याचं काही आहे का? अहो, तुमचं कधी ना माझ्या कुठल्याच बोलण्याकडे लक्षच नसतं. काल मी वीणाविषयी दादाला एवढं सगळं सांगितलं, पण तुम्ही माझी बाजू सुद्धा घेतली नाही हो. वीणाला भेटायला कोणीतरी मुलगा येतो हे तरी तुम्हाला मान्य आहे ना? का आता त्यातही मीच खोटारडी? करा, कान बंद करा, कायम माझ्याकडे दुर्लक्ष करा. माझ्या मेलीचं ना नशीबच फुटकं. नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि रेशन कार्डवर रजनी मनोहर जोगळेकर हे नाव, एवढंच काय ते माझ्या वाट्याला आलंय. नाहीतर लग्न झालं काय आणि न झालं काय. कधी कधी वाटतं हे लग्न जर केलंच नसतं ना तर बरं झालं असतं. बरं झालं असतं. माझं मेलीचं नशीबच फुटकं हे वाक्य गेली 20 वर्ष ऐकतोय मी. ते ऐकावं लागलं नसतं. सतत कटकट करणं, विणाला वेठीच धरणं, ते पाहावं लागलं नसतं. ज्या भावाने तुला इतकी वर्ष जपलं, सांभाळलं, त्याच्या डोक्याला सतत ताप देणं हे बघावं लागलं नसतं. म्हणजे प्रत्येक वेळेला चूक माझीच असते का? त्या बिनाईच्या मुलीला मी एवढे वर्ष सांभाळलं, त्याचं काहीच नाही. मग कधीतरी हक्काने वेळेवर जर मी चहा मागितला तर मी वाईट का? तिने काहीतरी भलतं सलतं पाऊल उचलू नये म्हणून तिला आणि तुम्हाला सगळ्यांना मी सावध केलं, तर मी फटक्या तोंडाची झाले का? बस पुरे रजनी, पुरे. तेच म्हणते ना मी. म्हणजे प्रत्येक वेळेला मीच गप्पा बसायचं का? कारण तुझ्या बोलण्या वागण्याला काही अर्थ नसतो. आपल्याला कशी सगळ्यांची काळजी आहे हा जो आवांटस ना तो बंद करा. ती घ्या, कोण बोलतंय हे बघा. ज्याने लग्न करून बायकोची कधीही काळजी केली नाही तो. हे लग्न करून आयुष्यभरासाठी मी काय गमावून बसलोय तुला कधीच कळणार नाही.